भाग्यवंता हेची जोडी परवडी संतांची धन घरी पांडुरंग अभंग जे सरेना। वैराग्य शिरोमणी देहूचे संत ज्यांना आपण जगद्गुरु म्हणतो, ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य तुमच्या माझ्यासाठी चंदनासारखं झिजवलं आहे। वैराग्याचे महामेरू श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या गाथेतील 4 चरणांचा वैष्णवाचं धोन कोणतं आहे, वैष्णवाच्या घरी विष्णुदासाच्या घरी नेमकं काय साठवलेलं असतं, महाराज या अभंगातून त्याचा परिचय जगापुढे मांडतायत। महाराज म्हणतायत ते भाग्यवंत आहे की ज्यांना संतांची संगत आहे। भाग्यवंत आहेची जोडी परवडी संतांची। अशा भाग्यवंत लोकांच्या घरामध्ये पांडुरंग रूपी धन ते साठवतात। धन घरी पांडुरंग अभंग जे सरेना। महाराज म्हणतात आणि हा पांडुरंग रूपी लाभ हा लोकांच्या लाभापेक्षा फार वेगळा आहे। जनाविरहित हा लाभ टाचे नव साठवणे। तुकाराम महाराज म्हणतात असे जे विष्णुदास असतात त्यांना पांडुरंग सोडून किंवा पांडुरंग रूपी धन सोडून दुसरं काही मिळवण्याची इच्छा नाही, आशा नाही। तुका म्हणे विष्णुदासा नाही आशा दुसरी। धन घरी पांडुरंग अभंग जे सरेना। विठ्ठल 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 आपलं हे संतश्रेष्ठ हरिबाबांचं कीर्तांगळी गाव आणि या संताच्या कीर्तांगळी गावामध्ये हा चव्हाणके परिवार, या चव्हाणके परिवाराने त्यांच्या स्वप्नातून त्यांच्या कष्टातून फार सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभी केली आणि जेवढी सुंदर वास्तू उभी केली आहे तेवढंच चांगलं नाव माऊली हे नाव या चव्हाणके परिवाराने त्यांच्या या वास्तूला या बंगल्याला दिलंय। श्री भाऊसाहेब काशीनाथ चव्हाणके, त्यांची मुलं श्री रामनाथ दादा, श्री योगेश दादा आणि अंकुश, साहिल, ओमकार, कृष्णा ही घरातली सगळी पोरं या परिवाराच्या निमंत्रणासाठी वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी आज जमलेले आहात। त्यांनी त्या परिवाराने आपला आनंद फक्त आपल्यापुरता न ठेवता तो आनंद द्विगुणित करण्याच्या दृष्टीने कसा वाढेल या दृष्टीने वास्तुशांतीच्या सोबतच कीर्तनाचं आयोजन केलंय की या ठिकाणी काही सच्चिंतन, संतांचं चिंतन, नामस्मरण व्हावं आणि त्यानंतर थोडंसं अन्नप्रसाद, अन्नदान व्हावं या हेतूने या सगळ्या परिवाराने या माऊली नावाच्या वास्तूच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने, ज्याला आपण गृहप्रवेश म्हणतो, पूजा म्हणतो, या पूजेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलावलं आहे। कीर्तन सेवा या परिवाराने आमचे मित्र वारकरी स्नेही पंडित भाऊ चव्हाणके यांच्या माध्यमातून माझ्याकडे दिली आहे। सेवेसाठी, साथीसाठी महाराष्ट्रातली ख्यातनाम मंडळी आदरणीय हरिभक्तीपरायण श्री वैभव महाराज वेलजाळी, आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य श्री शरद महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य आपलं भूषण श्री निलेशजी महाराज पांगरी यांची सगळ्यांची गोड साथ आहे, विनेकरी आहे। ही सगळी बाल भागवत मंडळी या निमित्ताने छोटी पोरं उपस्थित आहे। आमची गावातली सगळी भजनी मंडळातली मित्रमंडळी, रामभाऊ चव्हाणके, आमचे बाळूभाऊ आणि त्यांचा सगळा आध्यात्मिक परिवार या निमित्ताने उपस्थित आहेत। हा सगळा चव्हाणके परिवार, या परिवाराच्या संबंधित आपण मित्र म्हणून जमलेले असाल, नातेवाईक म्हणून जमलेले असाल किंवा कीर्तांगळी गावचे ग्रामस्थ म्हणून जमलेले असाल, जमलेले आपण सर्व माता भगिनी आपल्या सगळ्यांना ही सेवा निर्धारित वेळेत देवाच्या चरणी, संतांच्या चरणी समर्पित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे। विठ्ठल विठ्ठल आपल्या धर्माने असा नियम सांगितलाय, कुठलीही वस्तू नवीन जीवनात येताना तिची पूजा करावी। एवढी आस्तिक माणसं आपण की गाडी आणली तर गाडीची पूजा बहिणीच्या हातून केल्याशिवाय आपण त्याच्यात बसत नाही। जुनी माणसं तर कपडे आणायचे, कपडे, साडी, धोतर, शर्ट, कपडे आणायचे दिवाळीला, आणि ते दिवाळीलाच आणायचे नाही का, असे कधी पण कपडे, कधी पण कपडे, दिवाळी काही लग्न असेल घरामध्ये है की नाही, त्याच वेळी ते कपडे आणले जायचे।
आणि मला चांगलं आठवतं आमची आजी कमीत कमी नाही पूजा तर कमीत कमी हळदी कुंकू तरी त्या कपड्यांना लावायची. फार आस्तिक माणसं आहे आपण. हल्ली आपण आपल्याच पद्धतीनं नाव ठेवू लागलो. पण मला सांगू द्या मायबाप, जगातली कुठलीच गोष्ट निर्जीव नाही असं मानणारा हिंदू धर्म आहे. कोणतीच गोष्ट जगामध्ये निर्जीव नाही. घराची पूजा का, वास्तुशांती का, घराला आपण निर्जीव मानणारी माणसं नाही. घरात प्राण असतो, प्राण. घराला सुद्धा भावना असते महाराज, घराला सुद्धा भावना असते. माता मंडळींना जास्त कळेल पा, घराला सुद्धा भावना असते. ज्या दिवशी तुम्ही घर झाडत नाही, घाई असते, ज्या दिवशी घरामध्ये अस्ताव्यस्त वस्तू पडलेल्या असतात, सोफा कुठंतरी, रिमोट कुठंतरी, रिमोटचे सेल कुठंतरी, ते पाय पुसणं कुठंतरी, बाथरूमचा दरवाजा कुठंतरी उघडा आहे की नाही, त्या दिवशी ते घर सुद्धा आपल्याशी नीट बोलत नाही पा. आणि एकादशी असू द्या, घराच्या समोर तुम्ही छानपैकी शेणाचा सडा टाका, त्याच्यासमोर रांगोळी काढा, घराला छानपैकी झाडू मारा, पोछा मारा. दिवाळीचा दिवस असेल त्याला, दसऱ्याचा दिवस असेल त्याला तुम्ही तोरणं बांधा. खरं सांगा, घर त्या दिवशी बोलतं की नाही? बोलतं की नाही? थँक्यू म्हणतं की नाही? म्हणतं. त्याला ऐकायला थोडे कान उघडे लागतात थोडेसे, आहे की नाही? त्याला ऐकायला थोडेसे कान. घर म्हणतं महाराज. हे निलेश महाराज मृदंग वाजवत आहेत. हा मृदंग त्यांच्याशी बोलतो महाराज. त्या मृदंगाला त्यांनी जीवन वाहिलंय. तो मृदंग त्यांचा साथीदार आहे. त्या मृदंगाला त्यांचा पाय लागला तर ते दोनदा पाय पडतात, दोनदा त्याच्या पाया पडतात. आमचा वारकरी ज्ञानेश्वरी कधी जमिनीवर ठेवत नाही. काहीतरी का होईना कापड त्याच्यावर ठेवतो, कारण आम्ही ज्ञानेश्वरीला पुस्तक मानत नाही. आम्ही तिला ग्रंथ मानतो. आणि नुसता ग्रंथ नाही तर प्राण असलेला ग्रंथ. आपण हिंदू माणसं आहेत, आस्तिक माणसं आहेत. आपण प्रत्येक गोष्टीत प्राण मानतो. आणि विज्ञान सुद्धा मानतो. विज्ञानाने, फिजिक्सने, भौतिकशास्त्राने आम्हाला 12वीला असं शिकवलं, 11वी 12वीला, की जगातल्या सगळ्या वस्तू ॲटम्स पासून तयार झाल्या. अणु म्हणजे सगळ्या वस्तू जर तोडल्या फोडल्या तर शेवट काय काढता येईल आपल्याला? अणु. म्हणजे त्याची तोडफोड आपल्याला नाही करता येणार. शेवट काय निघेल? अणु. ॲटम्स त्याला म्हणतात, ॲटम्स, अणु. त्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन असतात, प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात. त्यातला इलेक्ट्रॉन त्या अणूच्या केंद्रस्थानी सतत फिरत असतो, असं आम्ही शिकलो फिजिक्सला, भौतिकशास्त्रामध्ये. मी म्हणतो, जर कुठलीही वस्तू अणूने तयार होते, कोणतीही जगातली वस्तू, झाड असू द्या, प्राणी असू द्या, पक्षी असू द्या, मी असू द्या, जमीन असू द्या, ढग असू द्या, नाही तर पाणी असू द्या, जर प्रत्येक वस्तू अणूपासून निर्माण होते आणि अणूमध्ये जर केंद्रस्थानी इलेक्ट्रॉन फिरतो, म्हणजे तिथेही हालचाल आहे, तिथेही काहीतरी मुवमेंट आहे, चैतन्य आहे. हा एवढंच बा. तुम्ही त्याला इलेक्ट्रॉन म्हणता, आम्ही त्याला देव म्हणतो. काय फरक पडतो महाराज? आहे की नाव बदलल्याने का अख्खं गाव त्याला समजा साहेबराव 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 म्हणतात, घरी त्याला बाळ्या म्हणतात, पिंट्या म्हणतात. काय माणूस का बदलतो का? माणूस बदलतो का? कोणीतरी साहेबराव म्हटलं, कोणीतरी बाळासाहेब म्हटलं, कोणीतरी पदवी लावली, कोणीतरी घरी पिंट्या म्हणून हा काही फरक नाही पडत महाराज. तसं कोणीतरी म्हणत असेल की राजस्थानमध्ये उंटाला उष्णतेपासून संरक्षणासाठी उंच पाय निसर्गाने दिले, की वाळू तापलेली असते, त्याच्या पोटाला उष्णता लागू नये म्हणून उंटाला उंच पाय निसर्गाने दिले, असं विज्ञान म्हणतं. आम्ही त्या निसर्गाला पांडुरंग म्हणतो. एवढाच फरक आहे महाराज. फरक फार नाही. फक्त तुम्ही त्याला निसर्ग म्हणता आणि आम्ही त्याला पांडुरंग म्हणतो. बाकी तुम्हाला हिंदू धर्मशास्त्र मान्य करावं लागेल. आज नाही केलं तर उद्या कराल, उद्या नाही केलं तर परवा कराल, थोडं उशिरा कराल, समजा धडका घेऊन कराल, पण कराल बा, आहे की नाही? आज तुम्ही आम्हा वारकऱ्यांना वेड ठरवाल, आम्ही माळ घालतो, आम्हाला तुम्ही नाव ठेवाल कदाचित. आज ना उद्या परत तुम्हाला अब लौट चले म्हणून परत यावं लागेल अध्यात्मशास्त्राकडे. तुम्हाला मान्य करावं लागेल की घरात सुद्धा प्राण असतो, घराची सुद्धा पूजा केली पाहिजे. तुम्हाला मान्य करावं लागेल की गाडी सुद्धा ज्या दिवशी आपण धुतो, ज्या दिवशी तिला हळदी कुंकू लावतो, ज्या दिवशी आपण तिला स्वस्तिकाने नटवतो, त्या दिवशी ती सुद्धा जबाबदारी घेते की आत बसणाऱ्या मालकाची जबाबदारी माझी, मी त्याला काही होऊ देणार नाही. विठ्ठल सगळं जग
थोडं आरामशीर झालं, खाण्यापिण्याचे पथ्य चांगले राहिले नाही आणि डॉक्टर फार वाढले नाही का, डॉक्टर खूप वाढले. काहीतरी त्रास होतो, आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला सांगतात की बाबा थोडा व्यायाम करत जा. 20 वर्षापूर्वी कोणी आजारी पडलं ना की डॉक्टरांचा मंत्र असायचा, आराम करा. 20 वर्षापूर्वी कोणी जर आजारी पडलं तर डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर म्हणायचे आराम करा. आता आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर म्हणतात व्यायाम करा. 20 वर्षात फरक पडला बरं. 20 वर्षापूर्वी 2 दिवस आराम करा. डॉक्टर आता आजारी पडलं की त्याला पहिल्यांदा 1 तास चालत जा. 1 तास चालाल तर चालाल, नाही तर अजिबात चालणारच नाही, अजिबात चालणार. व्यायाम करत जा असं आपल्याला डॉक्टर सांगतात. आणि मग माणसं सकाळी सकाळी उठून रस्त्याला दिसतात, अंधारातच काठी घेतली, कुत्रे भुकतात ना, बिबट्याची भीती असते, मग ती काठी घेतात आणि रस्त्याने निघतात. मग तर अशा सकाळी चांगली गोष्ट आहे. तब्येतीवर लक्ष दिलं पाहिजे, चांगली गोष्ट घेतलंच पाहिजे. शरीर माध्यमम खलु धर्म साधनम. पण आमचा वारकरी जेव्हा त्र्यंबक ते पंढरपूर 450 किलोमीटर पायी निघतो, आळंदी ते पंढरपूर जेव्हा माऊलींची वारी 250-255 किलोमीटर चालायला निघते, तेव्हा आमचा वारकरी दिवसाला 20 किलोमीटर चालतो. तर त्याला लोक नाव ठेवतात की काय अडाणीपणा आहे, घर नाही, दार नाही, बायको नाही, मुलं नाही, सगळं सोडायचं आणि बॉम्बा मारीत. माणसं म्हणतात काय जबाबदारी नाही, काय नाही, काय नाही, तिकडं जायचं. हेही चालणंच आहे, तेही चालणंच आहे महाराज. त्यातलं धर्मकारण जरी वगळलं तरी तुम्हाला आरोग्यासाठी म्हणून आमच्या वारकऱ्याची वारी मान्य करावी लागेल. गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. आपण पंचांग मानणारी माणसं, मला धर्म धर्म सांगायचा या निमित्ताने आहे की आपला धर्म किती डोळस धर्म आहे, अंधश्रद्धाळू धर्म नाही. पंचांग मानणारे आपण, तिथी मानणारे आपण, तिथी मानणारे आपण. पण कॅलेंडरचं आक्रमण झालं आणि आपल्याला वाटलं काय कामाचं पंचांग, काय कामाचे तिथी आहेत या, हे भारी काम. 1 जानेवारी 2 जानेवारी 3 जानेवारी 31 जानेवारी आणि मुख्य म्हणजे 31 डिसेंबर. वा काय भारी काम, मस्त मस्त तारखा आहेत गड्या. बरेच जण तर शुद्धीवरच नसतात, त्यांना माहीतच नसतं की वर्ष कधी संपलं. त्या दिवशी ते शुद्धीवर नसतात ना 31 डिसेंबर. मला एकाने सांगितलं महाराज 31 डिसेंबर हा दारोड्यांचा जन्मदिवस आहे म्हणे. सुरुवात त्यांची त्या दिवशी होते पहिल्यांदा. आपण कॅलेंडर मानायला लागलो. 1 जानेवारी 2 जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे. काय गरज आहे ते पंचांग कोणी आणतही नाही, त्याची काही गरजही नाही वाटत आपल्याला. तिथी आपण सोडून दिल्या. पण मी डहाणूला गेलो पाटील महाराजांकडे
आणि थोडा समुद्रावर बसलो होतो, कीर्तनाला उशीर होता, तिथं सिमेंटच्या पायऱ्या आहेत, तिथं एक मच्छीमार आला, त्यांनी नाव झाडाला बांधली, संध्याकाळची वेळ, आणि मला सांगत होता महाराज वरती येऊन बसा, समुद्र आता वरती येणार आहे, या पायऱ्या बुडवणार आहे. तर मी त्याला म्हटलो तुम्हाला कसं काय कळलं की समुद्र वरती येणार आहे? त्यांनी सांगितलं महाराज आज भरती आहे. म्हटलं भरती म्हणजे? त्यांनी सांगितलं महाराज तुमच्या गावाला नदी नाही का? म्हटलं आमच्या गावाला समुद्रही नाही, नदी नाही, ओढाही नाही, नालाही नाही. तू जर उन्हाळ्यात आला तर चक्कर येऊन पडशील आमच्या गावाला. ढेकळं पाहून त्याला कळालं की यांची अडचण काय आहे. त्याने मला सांगितलं महाराज असे आहे, समुद्र भरतो वरती येतो त्याला भरती म्हणतात, समुद्र खाली होतो त्याला ओहटी म्हणतात. मी त्याला विचारलं मला अशी शंका आहे, तुम्हाला कसं काय कळलं की नाव बाजूला घ्यावी, बांधावी, आणि आज समुद्र वरती येणार आहे हे तुम्हाला कसं काय कळलं? किती तारखेला समुद्र वरती येतो आणि किती तारखेला आज जातो? काही त्याचं शेड्यूल आहे का? म्हणली त्याचं आहे शेड्यूल, फक्त आहे ना तो तारखेचं ऐकत नाही, तो कॅलेंडरचं ऐकत नाही, तो ऐकतो पंचांगाच. आम्ही घरात कोळी माणूस मच्छीमार, त्यांनी सांगितलं आम्ही घरात कॅलेंडर नाही ठेवत, ते आमच्या उपयोगाचंच नाही. आम्ही ठेवतो घरात पंचांग. आम्हाला माहिती आहे ज्या दिवशी पंचांगामध्ये अमावस्या लिहिलेलं आहे त्या दिवशी समुद्र आज जाणार आहे, आणि ज्या दिवशी पौर्णिमा लिहिलेलं आहे त्या दिवशी समुद्र वरती येणार आहे. हा आमचा रत्नाकर, हा आमचा मायबाप ज्याच्यावर आमचं पोट चालतं, हा समुद्र महाराज तिथीचं ऐकतो, तारखेचं ऐकत नाही. तुम्हाला आश्चर्य सांगतो, युरोपातला समुद्र असेल नाही तर अमेरिकेतला समुद्र असेल, त्यांच्या तारखांचं नाही ऐकत, त्यांच्या कॅलेंडरचं नाही ऐकत, ऐकतो आपल्या तिथीचं, आपल्या तिथीचं. परत एकदा आपल्या पंचांगामध्ये लिहिलेलं असतं 6:41 सूर्योदय आहे, 6:41लाच होतो. संकष्टी चतुर्थीला आपण चंद्रोदय पाहतो, होतो 1 मिनिट तरी मागे पुढे नाही होत. 6:25 म्हटल्यावर 6:25, 7:25 म्हटल्यावर 7:25च चंद्र. आपण म्हणतो आपल्या पूर्वजांना काही कळत नव्हतं, म्हणजे आपण किती बुद्धिवान आहे बरं, म्हणजे आपल्याला किती डोकं आहे. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरला सांगतो की काल रनिंग करताना किंवा चालताना किंवा शेतात काम करताना पाय वाकडा तिकडा पडला, स्नायू मसल दुखावले, थोड्या गोळ्या द्या. तो आपल्याला गोळ्या लिहून देतो, 2 प्रकारच्या गोळ्या देतो. आपण त्याला विचारतो ही कसली गोळी आहे, ही कधी घ्यायची? तो सांगतो जेवणानंतर घ्यायची, पेन रिलीफ म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. मग आपण म्हणतो ही कसली? नाही ती जेवणा अगोदर घ्यायची, ती पित्ताची. तो ॲलोपॅथी डॉक्टर असतो. तर आपण त्याला विचारतो का होते, मला पित्त नाही, पित्ताचा त्रास नाही, तुम्ही मला फक्त ही स्नायू बरं वाटण्याचीच गोळी द्या. तो सांगतो पित्ताचा तुम्हाला त्रास नाही पण पित्त तुम्हाला होणार. मग आपण त्याला विचार तुम्हाला कसं काय पित्त होणार? म्हणले ती दुसरी गोळी आहे ना तिनं पित्त होणार. म्हणजे एक आजार घालण्यासाठी दुसरा आजार बोकांडी घ्यावा लागतो, अशी ॲलोपॅथी. एक आजार घाल म्हणजे स्नायू दुखवायचे बरे करायचे, त्यासाठी पित्त तयार करून घ्यायचं. आणि मग जगाला जेव्हा कळालं की काय वाईट ही ॲलोपॅथी गड्या, मग जग विचारायला लागलं हिंदू धर्माला, तुमचं आयुर्वेद कुठे, तुमचा योगा कुठे, तुमचं मेडिटेशन कुठे, तुमचं ध्यान कुठे? परत यावं लागेल महाराज हिंदू धर्माकडे सगळ्यांना. विठ्ठल विठ्ठल ज्या संतांनी आपल्याला आपला धर्म दिला, आपल्या पद्धती दिल्या, आपल्या पूजा दिल्या, आपले संस्कार सांगितले, त्यांचं ऋण आपल्याला मान्य करावं लागेल. काय द्यावे त्यासी वाले भूखराय, 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 देविता
विचारतो चला जेवायला बसा, तर तो म्हणतो नाही डाएटवर आहे. डाएटवर आहे म्हणजे आहारावर नियंत्रण घातलं किंवा आज मी पोटाला आराम देणार आहे, काही खाणार नाही. आपण विचारतो का गड्या जीवाला का मारायचं, तो सांगतो काय अडाणी मनुष्य तू, तुला माहिती नाही का उपवासामध्ये डाएटमध्ये किंवा पोटाला एक दिवस आराम दिल्याने केवढी ताकद आहे. जपानची ते दोघं शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी तर असं रिसर्च केलं आहे की रोज जर मनुष्याने 14 तास पोटात जर काही घेतलं नाही, उदाहरणार्थ आदल्या दिवशी तो जर 7च्या आत जेवला आदल्या दिवशी संध्याकाळी, आणि दुसऱ्या दिवशी जर सकाळी 9च्या नंतर जेवला, तर आपोआप 14 तासाचा उपवास घडला. आदल्या दिवशी 7च्या आधी, दुसऱ्या दिवशी 9च्या नंतर 14 तासाचा उपवास जर घडला, तर जगातला कुठलाच कॅन्सर त्याच्या शरीरात वाढूच शकत नाही. कॅन्सरला 14 तासाचा उपवास मारून टाकतो. कर्करोगाची पेशी, कर्करोगाचे जंतू वाढत नाही जर आपण 14 तास रोज पोटाला उपवास. आदल्या दिवशी 7च्या आत जेवायचं, दुसऱ्या दिवशी, मी नाही सांगत हे, मला नाही कळत त्यातलं काही, मी वाचून सांगतोय. आणि कोणी अडाणी माणसाने नाही सांगितलं, हे नोबेल विजेत्या जपानच्या 2 शास्त्रज्ञांनी सांगितलंय. त्यांना त्यांच्या या रिसर्चबद्दल सर्वोच्च जगातला पुरस्कार मिळालाय, त्याचं नाव नोबेल प्राइज. त्यांचं काय रिसर्च आहे की 14 तास पोटाला आराम द्या, कॅन्सरपासून कर्करोगापासून दूर राहा. मग आपल्याला तो माणूस सांगतो की साधं एवढं तुला माहीत नाही म्हणून मी असा मधून मधून पोटाला आराम देत असतो. आणि मग तोच आपल्याला विचारतो तू काय नाही जेवला आज, आपण म्हणतो एकादशी, काय अडाणी माणूस आहे म्हटलं का माझी मोठी, म्हणजे तो 14 तास उपवास करतो तर तो भारी. आमचा वारकरी तेच करतो ना महाराज. एकादशी म्हणजे काय, तुम्हाला धर्माची एकही गोष्ट, हे बघा आज नाही कळणार कदाचित, आहे की नाही, आज तुम्हाला धर्माच्या एखाद्या संस्काराचं, एखाद्या पूजेचं महत्त्व नाही कळणार की कशासाठी, उद्या कळेल, परवा कळेल. लहान मुलाला आई जेव्हा सांगते तू अभ्यासाला बैस, तेव्हा का त्याला अभ्यासाचं मूल्य कळतं का? पण उद्या जेव्हा तो नोकरीला लागेल, उद्या जगात नाव होईल, गाव कौतुक करेल, त्यावेळी कळेल की लहानपणी आई छडी घेऊन अभ्यासाला बसवायची, ते माझ्या हितासाठी होत. तसं धर्म आपल्याला आज सांगतोय की सात्विक जगा, चांगलं जगा, वस्तूंना सजीव माना, पूजा करा. तेव्हा आज आपल्याला वाटते की ती व्यर्थ गोष्ट आहे, उद्या चालून कळेल, उद्या अजून रिसर्च होईल, उद्या अजून विज्ञान पुढे जाईल, तेव्हा आपल्याला आपला धर्म किती मोठा आहे कळेल. मी इतक्यासाठी एवढं प्रस्तावना लांबवली की जी वास्तुशांती पूजा आहे, आपल्याला वाटतं उगीच आहे, विनाकारण आहे. विनाकारण नाही महाराज, त्या पाठीमागे विज्ञान आहे. जिथं कीर्तन होतं, जिथं मंत्र उच्चार होतात, ब्राह्मण ऋत्विज वेदाच्या मंत्राचा उच्चार करतात, त्या वेदाच्या मंत्राच्या उच्चाराने परिसर पवित्र होतो. कोणी म्हणेल की मंत्रामध्ये एवढी ताकद आहे काय, मंत्रामध्ये एवढी ताकद आहे, शब्दांनी वातावरण बदलतं, नाही बदलत का शब्दांनी वातावरण? मग तुम्ही गावात जाऊन शिवी देऊन पहा बरं वातावरण बदलतं का नाही. वातावरण नाही, तंगडं सुद्धा बदलेल, तंगडं हातपाय काहीच राहणार नाही. शब्दाने वातावरण बदलत नाही, शब्दाने माणूस भातावर नाव येतो फार डायरेक्ट, घरी फक्त पाहतो. फार ताकद आहे महाराज शब्दामध्ये फार ताकद आहे. मग मंत्र म्हणजे काय, मंत्र म्हणजे काय, जर शिवीने गावचं वातावरण खराब होतं तर मंत्राने घराचं वातावरण पवित्र नाही होऊ शकत का? आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी शब्दांची रत्ने, आम्हा घरी शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यज्ञ करू, शब्दांची शस्त्रे यज्ञ करू, आम्हा घरी शब्दाची आमच्या जीवीचे शब्दाची आमच्या जीवीचे शब्दांची शब्दांची
ताकद आहे वास्तुशांतीमध्ये, ताकद आहे मंत्रामध्ये, ताकद आहे नामस्मरणामध्ये. ज्या ठिकाणी आपण घर बांधलंय, ज्या जमिनीवर, ती जमीन शुद्ध करण्याचा विधी म्हणजे वास्तुशांती. ती जमीन पवित्र करण्याचा विधी म्हणजे वास्तुशांती. काही जमीन पवित्र असते, काही काही ठिकाणी गेल्यानंतर बरं वाटतं, तिथून निघू वाटत नाही, काही ठिकाणी थांबू वाटत नाही. जमिनीचा गुण आणि दोष असतो. जमीन आपल्याला संस्कार, भावार्थ रामायणामध्ये फार सुंदर प्रसंग आहे. पंपा सरोवर आहे इथे गुजरातमध्ये, डांग जिल्ह्यामध्ये शबरी मातेचा आश्रम आहे, तिथे आजही आहे. त्या शबरी मातेच्या आश्रमातून शबरी मातेची भेट घेऊन रामप्रभू आपल्या पंचवटीकडे येत होते. सोबत लक्ष्मण महाराज होते, सोबत माता सीता होती. तिघ जण चाललेले होते. थोडा भाग ओसाड भाग लागला, उजाड भाग लागला. दगड गोटे याशिवाय काही दिसेना. सुपीक जमीन दिसेना, झाडं दिसेना, फळझाडं दिसेना, झरा, नदी, तलाव काहीच नाही. पाणी मिळेना, जेवायला मिळेना. ऊन प्रचंड पडलं. दुपारचे 3 वाजले असतील आणि लक्ष्मण महाराजांच्या मनात विचार आला लागला, काय परिसर आहे, ना पाणी, ना फळ, ना सावलीला झाड, ना बसायला चांगली जमीन, नुसते काटेच काटे, काय परिसर आहे हा. आणि मनात असा विचार आला की नसतो आलो वनवासाला तर बरं झालं असतं, नाहीतरी दादा 14 वर्षांनी आलाच असताना. भावार्थ रामायणात आहे, भावार्थ रामायणामध्ये, की नसतो आलो तर काय बिघडलं असतं, दादा आलाच असताना 14 वर्ष. माता सीतेच्याही मनात त्याच वेळी विचार आला, काय दुर्दैव माझं, काय दुर्दैव आहे माझं. असूर्य पश्चा म्हणजे बा जिने कधी ऊन पाहिलं नाही, आहे की नाही. महिला म्हणतात कधी कधी वैतागल्यानंतर, माझ्या बापाच्या घरी मी कधी उन्हात गेले नाही, म्हणतात की नाही. तसं त्या सीतेच्या मनात विचार आला की असूर्य पश्चामी, कधी मी सूर्य पाहिला नाही, कधी मी उन्हात गेले नाही, आणि काय दुर्दैव माझं, कोणत्या मुहूर्तावर माझं लग्न लागलं आणि मी यांच्यासोबत काठी तुडवायला आले. हे म्हणत होते थांब, तर थांबले असते. काय दुर्दैव माझं, काय नशीब आहे माझं, तिच्या मनात विचार आला. थोड्या वेळाने परिस्थिती पालटली. सूर्य अस्ताला गेला, सावली पडली, झाडं सुद्धा मिळाले, सरोवर आलं, तळं आलं, नदी पण दिसली, झाडांना फळं पण मिळाले, तिघांनी फळं खाले, बरं वाटलं. परिस्थिती जात असते, थांबण्याची तयारी पाहिजे. कोणती पण परिस्थिती बघा, कोणताही आजार जात असतो, कितीही गरिबी जात असते, कितीही दुःख जात असते, थांबण्याची तयारी पाहिजे, थांबण्याची तयारी पाहिजे. तेवढा क्षण फक्त तुम्ही ढकलला पाहिजे. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, आली उर्मी साहे, तुका म्हणे थोडे आहे. तेवढी उर्मी फक्त तुम्हाला मागे टाकता आली पाहिजे. लॉकडाऊनमध्ये, कोविडच्या काळामध्ये मी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात म्हणजे जेलमध्ये गेलो होतो. मी प्रवचन करायला गेलो होतो, प्रवचनाला गेलो होतो. तिथे शनिवारी कैद्यांसाठी प्रबोधन असतं. ते साहेब आहेत आमच्या ओळखीचे जेलर, त्यांनी सांगितलं याल का महाराज, म्हटलं येईन मी गेलो. मी अर्धा तास त्यांना, काही कैद्यांना प्रवचन दिलं जेलमध्ये, आणि अर्धा तास मी त्यांच्याकडे माईक दिला आणि म्हटलं बोला बरं, तुमच्या कोणाची आठवण येते का, घरच्यांची नावं काढा, कोण कुठलंही सांगा, जर तुम्हाला हरकत नसेल तर. कोणाला आपल्या काही पापाचं प्रायश्चित्त करायचं असेल, चूक झाली तेही सांगा, बोला, आपणच आहे, कोणी नाही. तर मी बसलेलो आणि ते कैदी बसलेले, प्रत्येक कैद्याच्या डोळ्यात पाणी होतं. माईक आल्यानंतर तो रडायचा आणि एकच सांगायचा, महाराज जर तेवढा क्षण सांभाळला असता तर आज इथं नसतो. किती क्षण असतो महाराज, क्रोधाचा किती क्षण असतो, 5 मिनिट आहे की नाही. तेवढ्यात कोणाचा फोन आला, मित्र आला, तेवढ्यात आपण गेलो, मंदिरात गेलो, एक नामस्मरणाची माळ जपली, हरिबाबांचं दर्शन घेऊन आलो, मारुतीरायाच्या मंदिरात गेलो, नाही का. क्षण जात असतो ना, तेवढा क्षण घालवता आला पाहिजे. आत्महत्या तरी करावी असं किती महिने वाटत राहतं बरं. महिने नाही, तो मिनिटांचा खेळ राहतो, फक्त मिनिटांचा. ते काय प्लॅनिंग राहतं का, हा फॅन आहे मग ही माझ्या, असं नसतं ते काही मिनिटांचा खेळ असतो. त्यासाठी तुम्ही आध्यात्मिक असलं पाहिजे, तुमच्या हातात माळ असली पाहिजे. दुःख प्रत्येकाच्या जीवनात, कोणाच्या जीवनात दुःख येत नाही महाराज, कोणाच्या जीवनात दुःख येत नाही. त्या अंबानीचं पोरग पाहिलं का तुम्ही, केवढं जाड आहे, स्टेरॉइडचे इंजेक्शन घ्यावे लागतात त्याला.
काय पैसा ओतू शकतात, दमा आहे त्याला, दमा. अनंत अंबानी चांगला जरा धर्मसेवक आहे, धर्माची सगळी कामं करतो तो, गोसेवक आहे, गायची मोठी शाळा आहे. पाहिलं तुम्ही त्याची तब्येत कशी आहे का? तो जिम लावू शकत नाही, स्टेरॉइडचं इंजेक्शन घेतो, कारण दमा आहे त्याला, हायपर दमा आहे, दम लागतो थोडा चालला की धाप लागते. काय देऊ शकत नाहीत ते, काही देऊ शकतात, फक्त त्याची तब्येत मात्र ते चांगली करू. दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे, दुःख प्रत्येक, आपण आपलंच घेऊन जाऊ, एवढा काटा रुतला, तेवढा काटा रुतला, तेवढा काटा रुतला, तेवढा काटा रुतला. दुःख नाही असं जीवन नाही माय बाप. म्हणून अध्यात्माची थोडी साथ पाहिजे, थोडं नामस्मरण हवं, थोडं आपण अंतर्मुख पाहिजे, थोडं देवाशी बोलता आलं पाहिजे, थोडं संतांना जवळ करता आलं पाहिजे, कारण संतांशिवाय गत्यंतर नाही, संता बिन प्राप्ती नाही, संता बिन प्राप्ती सांगत होतो की काळ जात असतो, थोडं थांबलं पाहिजे, थांबता आलं पाहिजे. थांबल्या माता सीता, थांबले लक्ष्मण महाराज. गेला काळ, छान काळ आला, पण दोघांचे मनात खटकत राहिलं की आपल्या मनात पाप आलं. आपण विचार केला, नसतो आलो तर बरं झालं असतं, नसतो आलो तर. दोघांनी सांगितलं, प्रभू चूक झाली बरं. मनात असा विचार येऊन गेला की नसतो तुमच्यासोबत वनवासाला आलो तर बरं झालं असतं. असा द्रोह का आला माहिती नाही, 13 वर्षांनी आला. 13 वर्ष असं वाटलं नाही ना, आज मात्र दुपारी वाटलं. प्रभूंनी सांगितलं तुमचा दोषच नाही. ती जी जमीन आहे ती जमीन 2 राक्षसांची जमीन आहे, सुंद आणि उपसुंद. 2 राक्षस तिथं राहिले, फार पाप झालंय त्या जमिनीवर. तिथं भजन नाही, कीर्तन नाही, प्रवचन, चांगलं काही झालंच नाही तिथं. परिणाम असे, त्या भूमीवर जो जाईल त्याच्या मनात वाईट संकल्प येतात. तुमचा दोष नाही तो. आता ती भूमी शुद्ध झाली. म्हणजे आता कशी काय झाली? कारण तुम्ही दोघं आलात ना, तुम्ही संत आलात, संतांचे पाय लागले. आता इथून पुढे ती भूमी शुद्ध झाली, ती भूमी सात्विक झाली. वास्तुशांती म्हणजे काय महाराज? ज्या जमिनीवर आपण घर बांधले त्या जमिनीच्या शुद्धीकरणाचा संस्कार म्हणजे वास्तुशांती. वास्तुशांती सोप्या भाषेमध्ये. किंवा कालाचाही संस्कार असतो. काळ, काळात फरक असतो महाराज, आहे की नाही? काळामध्ये फरक असतो. द्वापर युगाच्या शेवटी महाभारतामध्ये एक प्रसंग आहे की एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला जमीन विकली. त्याने ती घेतली. नांगरता त्याला सोन्याच्या मोहराने भरलेला हंडा सापडला. त्याच्यात पूर्ण हंड्यात सोन्याच्या मोहरा. आणि सोनं काय क्विंटल आहे हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे नाही का? त्याने तो उचलला, घरी आणला. बायकोला सांगितलं काय करायचं? बायकोने सांगितलं आपल्याला नको. ज्याची जमीन आहे त्याच्या पूर्वजांनी पुढच्या पिढीसाठी ठेवला असेल, याच्यापर्यंत ती माहिती पोहोचली नसेल. पूर्वीच्या शेतकऱ्याच्या मालकीचा आहे, देऊन टाका. तो शेतकरी नव्हता म्हणून हा राजाकडे गेला. नवीन मालक राजा होता युधिष्ठिर, धर्मराज, पांडवांचा मोठा भाऊ. म्हटले महाराज, ज्याने मला विकली तो गाव सोडून निघून गेला, पण नांगरता मला त्यात सोन्याने भरलेला हंडा सापडला, त्याचा आहे, देऊन टाका त्याला. त्याला बोलावलं युधिष्ठिराने, पूर्वीच्या मालकाला. हा हंडा तुमचा आहे, घ्या. त्यांनी सांगितलं नाही, मी आता जमीन विकली. जमिनीत निघणारं आता जसं धान्य माझं नाही, तसं जमिनीत सापडणारं धन सुद्धा माझं नाही. तो पहिला भांडायला लागला हे तुझं आहे, तो भांडायला लागला तुझं आहे. काय ऐकण्यासारखं भांडण, लक्षात ठेवा. त्याने सांगितलं हे पैसे तुझे आहेत, आणि त्याने सांगितलं हे सोनं तुझं आहे.
युधिष्ठिराला कळे ना काय निर्णय द्यावा. युधिष्ठिराने सांगितलं मी एक 8 दिवस सोनं माझ्याकडे ठेवतो, मी तुम्हाला 8 दिवसांनी बोलावतो, शास्त्रात पाहतो काय निर्णय आहे. तर 8 दिवसांनी ते दोघंही आले. यांनी बोलवलं नाही, अजून निर्णय नाही झाला. तर ते दोघंही आले 8 दिवसांनी, भांडायला लागले. पहिला म्हटला सोनं माझं आहे, दुसराही म्हटला नवीन मालक सोनं माझं आहे. त्या युधिष्ठिराला वाटलं कमाल झाली मोठी, 8 दिवसात कशी काय यांची बुद्धी बदलली. पंचांग काढलं युधिष्ठिराने, त्याला कळालं द्वापरयुग संपलं आणि कलियुग सुरू झालंय. कलियुग सुरू झालंय. काळाचा प्रभाव बुद्धीवर होत असतो. घरातली राहणारी जी माणसं आहेत त्यांच्या बुद्धीवर कलिकालाचा प्रभाव होऊ नये यासाठी मंत्रांनी, भजनाने, कीर्तनाने, दानाने असं एक वातावरण तयार करायचं की कितीही बाहेर प्रदूषित काळ असेल तरी त्या काळाचे ते कुसंस्कार आपल्या घरातल्या माणसांच्या बुद्धीमध्ये जाऊ नये यासाठी जो संस्कार केला जातो त्याला म्हणतात वास्तुशास्त्र. गॉगल तर मान्य आहे का नाही तुम्हाला? गॉगल आहे की नाही? कशासाठी असतो? डोळ्यात खडे जाऊ नये. सॉक्स असतात कशासाठी? पाय खराब होऊ नये यासाठी. हातात ग्लोव्ज असतात कशासाठी? हात खराब होऊ नये यासाठी. ते साने गुरुजी होते कोकणातले, छोटे होते 4 वर्षांचे, आंघोळ करत होते. एका बाजूला आई स्वयंपाक करत होती. 4 वर्षाचा श्याम साने गुरुजी, एक परवा दिवशी त्यांची जयंती होती साने गुरुजींची, आंघोळ करत होते. 4 वर्षाचा श्याम, आई पांडोबा म्हणायची किंवा श्याम म्हणायची. आंघोळ केली पोराने, बाहेर पाऊल टाकलं, शेणाने सारवलेली जमीन, पायाला घाण लागली. स्वाभाविक आहे, पाय ओले होते, पायाला पाणी होतं, टॉवेल नव्हता. तर आतमध्ये पोरगं गेलं, परत बादलीतून पाणी घेतलं, परत पायावर टाकलं, परत बाहेर आलं. आता किती वेळा जरी बाहेर आलं ते पायाला शेणाने सारवलेली जमीन, पायाला शेण लागायचं, ते पोरगं परत आत जायचं. आईने श्यामने सांगितलं ग्लास नाही का, चिंपाजी आणि गोरीला, माकडाचे 2 प्रकार आहेत है की नाही? त्याला गोरीला ग्लास म्हणतात. गोरीला ग्लास चांगली गोष्ट आहे, जपलं पाहिजे, छान राहिलं पाहिजे है की नाही, चांगलं राहिलं पाहिजे. श्रीमंतीत जगण्याबद्दल साधू संतांचा आपल्याला आक्षेप नाही. गाडी घेतली पाहिजे, बंगला बांधला पाहिजे, फार चांगली गोष्ट आहे, फार चांगली गोष्ट. ज्याला देवाने 4 चाकी गाडी दिली त्याने 4 चाकीतच हिंडलं पाहिजे. काही लोक अशी चेंगट राहतात, 4 चाकी पार्किंगमध्ये लावतात आणि रस्त्यावरच्याला हात करतात. मोटरसायकल येऊ दे, आता कशाला येतो मग, थांब घरी, आता काय एवढं काय अटकलं नाही तुझ्या वाचून, एवढं काय. चांगलं राहण्याबद्दल काहीच नाही म्हणणं. साधू संत इतकंच म्हणतात की तुम्ही जसं बाहेरच्या इंद्रियांना इतकं जपता की पाय घाण होऊ नये, हात घाण होऊ नये, डोळ्यात कचरा जाऊ नये म्हणून गॉगल, थोडं आतलं बुद्धीचं काही की बुद्धीमध्ये कचरा जाऊ नये, बुद्धीमध्ये घाण जाऊ नये यासाठी काही काळजी घेतली पाहिजे की नाही. आणि ती काळजी म्हणजे पूजा आहे. वास्तुशांती म्हणजे मंत्रांनी असं वलय तयार करायचं की डोक्यामध्ये बाहेरचा कचरा जाऊ नये यासाठी आपलं भजन आहे, यासाठी कीर्तन आहे, यासाठी पूजा आहे, यासाठी होम आहे, यासाठी हवन आहे. विठ्ठला विठ्ठला एखादा परिवार घर बांधतो, त्या घरामध्ये वस्तू जमा करतो. तुकाराम महाराजांची दृष्टी त्याच्याकडे अशी. तुकाराम महाराज म्हणतायत की भाग्यवंत माणसं आपल्या जीवनामध्ये कशाची जोडी करतात, काय कमावतात, काय गोळा करतात. अभंगाच्या पहिल्या चरणात भाग्यवंता हेची जोडी, 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 परवडी सताची, परवडी सताची, घरी पांडुरंग, घरी पांडुरंग, परवडी सताची, परवडी सताची, घरी पांडुरंग.
परवडी संतांची आपण काय गोळा केलं याच्याहून आयुष्याची उंची ठरते. जगज्जेता सिकंदर युरोप नावाच्या शहरातून मॅसिडोनिया नावाच्या राज्यातून, त्या युरोप नावाच्या खंडातून मॅसिडोनिया राज्यातून ॲथेन्स नावाच्या शहरातून जेव्हा जग जिंकायला निघाला तेव्हा त्याने विचारलं होतं आईला, आई तुझ्यासाठी काय आणू? तर आईने सांगितलं होतं बाळा माझ्यासाठी गंगा नावाच्या पवित्र नदीचं पाणी आण. त्याचा मित्र होता ॲरिस्टॉटल, अरस्तू तत्वज्ञ होता, फिलॉसॉफर होता. त्याला विचारलं त्याने, मित्रा मी जग जिंकायला निघालो काय आणू? मित्राने सांगितलं होतं तू माझ्यासाठी भगवद्गीता नावाचा ग्रंथ आण. तो जेव्हा त्याच्या बायको जवळ गेला तेव्हा त्याच्या बायकोने, तिचं नाव होतं कार्नेलिया, सुंदर होती फार, 20 वर्षांची मुलगी बायको. तर त्या 20 वर्षांच्या बायकोला त्याने विचारलं तुझ्यासाठी मी काय आणू? तेव्हा बायकोने सांगितलं होतं तुम्ही माझ्यासाठी दागिने आणा. बाय माणूस आहे की नाही, सोन्यात जीव, महिला मंडळाचा जीव सोन्यात राहतो. 2 सोन्यात, एक तिचा सोन्या, लेकरू तिचं, आणि गळ्यातलं सोनं. माझ्यासाठी दागिने आणा. आणि सगळ्यात शेवटी तो त्याच्या गुरुजवळ गेला. गुरुचं नाव होतं सुकरात, सॉक्रेटिस. गुरुजी मी जग जिंकायला निघालो काय आणू? तेव्हा गुरुजींनी सांगितलं होतं बाळा तू भारतात जाशील तर तिथे एखादा संत भेटेल तुला, महात्मा भेटेल, साधू भेटेल, थोडा बैस, त्याच्या चरणी डोकं टेकव, त्याला विचार की काय जिंकलं म्हणजे जग जिंकलं, काय जिंकलं म्हणजे जग जिंकलं. सॉक्रेटिसने प्रवास केला आणि त्याचे जीवनाचे शेवटचे वाक्य असे आहेत की मी 40 वर्ष लढलो, मी 40 वर्ष लढून आता मी जेव्हा परत निघालोय, जेव्हा राजधानीत निघालोय, मला कळतंय की मी राजधानीपर्यंत पोहोचणार नाही, मी आजारी पडलोय. पण मला जगाला मला सांगावं वाटतं की मी गंगा नावाच्या पवित्र नदीचं पाणी घेतलं, मित्रासाठी गीता नावाचा पवित्र ग्रंथ घेतला, बायकोसाठी जगातले सर्वोत्तम दागिने घेतले, फक्त संत संग घेतला नाही. एक चूक झाली माझ्याकडून, मी पत्नीचं ऐकलं, मी मित्राचं ऐकलं, मी आईचं ऐकलं, मी गुरुचं ऐकलं नाही आणि संत संग केला नाही. तर मला आता जगाचा निरोप घेताना असं वाटतंय की मी रिकाम्या हाताने चाललो, मी काही सोबतच घेतलं नाही. लाया था क्या सिकंदर दुनिया से ले चला क्या, या हात दोनों खाली बाहर कफन से निकले. संत या जगासाठी सगळ्यात आवश्यक आहे महाराज, सगळ्यात आवश्यक. संतांइतकं अनमोल कुणी नाही, संतांइतकं महत्वाचं कुणी नाही, नाही का? काय काय माणसं प्रश्न विचारतात काय गरज आहे ग्रंथाची, काय गरज आहे संताची, ज्ञानेश्वरी कशाला, गाथा कशाला, विचारतात ना माणसं प्रश्न, डोकं लावतात आपल्याशी. तर आपणही बाबा म्हणतो बाबा नाही तुला वाटत नाही ना गरज, नाही गरज जाऊ दे. आता सगळ्यांशी काही डोकं लावायचं नसतं. काल परवा मी फार चांगली गोष्ट वाचली बरं का. म्हणजे काय झालं, गाढव घरी निघालं होतं. गाढव तो वाघ भेटला त्याला आणि वाघाने विचारलं गाढवा कुठं निघाला असतं? गाढवाने सांगितलं घरी निघालो. म्हटले कुठं गेला होता? म्हटले नदीच्या काठी चरायला गेलो होतो, हिरवं कोवळं लुसलुशीत पांढरं शुभ्र गवत पोटभर खाल्लं आणि घरी निघालो. त्या वाघाने सांगितलं ते कोवळं बरोबर आहे, लुसलुशीत पण बरोबर आहे, पण हिरवगार म्हण, पांढरं शुभ्र नाही म्हणायचं, गवत हिरवं असतं. त्या गाढवाने सांगितलं मी खाल्लं, मला माहिती आहे, तू कोण मला सांगणारा, तू काही शाकाहारी आहे? तो आमचा प्रांत आहे, मला माहिती, मी पांढरं शुभ्र गवत खाऊन घरी चाललोय. त्या वाघाने सांगितलं हिरवं म्हण. म्हटले म्हणणार नाही, तर मी खाल्लंय, मला माहिती आहे, तर मला काही दिसत नाही का काय? शेवटी भांडण राजाकडे गेले. राजाला वाघाने सांगितलं सरकार तुम्ही दोघांचं ऐका, निर्णय द्या, नुसता निर्णय नका देऊ, जो चुकीचा असेल त्याला तुम्ही शिक्षा द्या. गाढवाचं म्हणणं ऐकलं राजाने की गवत पांढरं आहे. वाघाने सांगितलं गवत हिरवं आहे राजे सरकार, द्या बरं तुम्ही निर्णय. त्या राजाने सांगितलं गाढवा तू घरी जा, तू बरोबर आहेस. ते उड्या मारीत घरी गेलं महाराज ते गाढव. तर त्या वाघाने सांगितलं राजेसाहेब तुम्हाला कमीत कमी तुम्हाला तरी माहिती नाही का गवत हिरवं असतं? म्हटले मला माहिती गवत हिरवं असतं. अरे गवत हिरवं असतं हे जर तुम्हाला माहिती आहे तर ते गाढवाला तुम्ही घरी पाठवलं, ते उड्या मारीत घरी गेलं. मला म्हटले तुला जेल आहे 6 महिन्याची. आता कमाल आहे मोठी, म्हणजे गवत हिरवं असतं त्याला घरी पाठवलं आणि मला जेल का, वाघाला जेल का? तर त्या राजाने सांगितलं तुला जर माहिती आहे की गवत हिरवं असतं तरी पण तू गाढवाच्या नादी लागला म्हणजे हा गाढवपणाच आहे तुझा, ही चूकच आहे तुझी. तुला जर माहिती आहे की बाबा गवत, तुला जर माहिती आहे की तू डारकाळी फोडल्यावर जंगल शांत होतं, समोरचा डोळे पांढरे करतो, तरी पण तू त्याच्या नादी लागणं म्हणजे चूकच आहे ना तुझी,
चूकच आहे तुझी. तसं काही माणसं म्हणतात ना, काय संतांची गरज आहे, काय पंथांची गरज आहे. आपण त्यांच्या समोर जरी माघार घे, आपण विचार करतो जाऊ दे, गवत हिरवं तर हिरवं, कुठे यायचं नादी, पांढरं तर पांढरं, कुठे यायचं नादी लागतं. पण मायबाप संतांची गरज मात्र मनाने ओळखावी. संत सगळ्यात आवश्यक आहे बरं. जगण्यातला अनमोल अनमोल आणि अनमोल पैलू म्हणजे संत आहे. तेची माझे हित करीती सगळ, तेची माझे हित करीती सगळ, करीती सगळ, करीती सगळ, तेची माझे हित करीती सगळ, तेची माझे हित करीती सगळ, तेची माझे हित करीती सगळ, करीती सगळ, संत संघामध्ये ताकद असते, ताकद सामर्थ्य असतं संत संघामध्ये. संत संघासहित जीवन म्हणजे पूज्य जीवन आणि संत संघाशिवाय जीवन म्हणजे हलकं जीवन, निकृष्ट जीवन. तुकाराम महाराज म्हणतात की ते भाग्यवान आहेत की ज्यांनी संत संघ मिळवला. भाग्यवंता हेची जोडी परवडी संतांची. महाराजांचं सांगणं आहे की अशा भाग्यवंताच्या घरी जे धन जमा होतं संत संघाने, ते धन आहे पांडुरंग रूपी धन. धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, हो धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग. मार्गदर्शक जर संत असतील, परवडी संगत, परवडी शब्दाचा अर्थ आहे संगत, संगत जर संतांची असेल तर घरात पांडुरंग रूपी धन गोळा होईल. भाग्यवंता हेची जोडी परवडी संतांची, परिणाम धन घरी
पांडुरंग. तुमचा मार्गदर्शक कोण आहे याच्याहून तुम्ही काय जमा कराल हे ठरत असतं नाही का. माझी चुलत बहीण परदेशात आहे आपली दुर्वा, तर फोन तिचा आला की मी तिला विचारत असतो कसं काय जीवन तिकडचं काय भारी. तर तिच्याकडून मला त्या दिवशी फार चांगलं एक गोष्ट कळाली की अमेरिकेमध्ये एक नोकरी आहे. ती नोकरी अशी आहे की ज्येष्ठ माणसाची नोकरी आहे. म्हणजे फॉर्म भरतात परिवार तिकडं की ज्येष्ठ माणूस पाहिजे, एक एक घरात वृद्ध माणूस पाहिजे. कशासाठी कशासाठी त्याचं काम काय, रागवायचं. काय करायचं ते, का उशिरा आलात, झोपला का नाही, टीव्ही बंद करा, मोबाईल, हे त्याने फक्त रागवायचं. नोकरी आहे ती. म्हणजे जाहिरात देतात. आपल्याकडे जर असा काही जॉब निघाला तर चंगरा चंगरी होईल बघ. म्हणजे ते फॉर्म भरायला चंगरा चंगरीच होईल नाही का. आहे तसा जॉब आहे अमेरिकेमध्ये. मला ती सांगत होती की अशी आपण जाहिरात द्यायची, आम्हाला असा असा माणूस पाहिजे ज्येष्ठ घरातला. त्याने ते यायचं, त्यानं काहीच काम नाही, त्याने फक्त घरातल्या त्या जोडप्यांना, वृद्ध माणसांची कमतरता आहे तिकडे, मग त्याने त्या घरातल्यांना मार्गदर्शन करायचं की हे आणा ते आणू नका, वेळेवर खा, वेळेवर जेवा, वेळेवर झोपा, मोबाईल कमी पहा, टीव्ही कमी पहा, हे खा, हे त्याने काम कर. तुमचा मार्गदर्शक कोण आहे. आणि जेव्हा मार्गदर्शक कमी होतो तेव्हा ती अशी नोकरी निघते की आम्हाला आपण भारतातली माणसं आहोत, भाग्यवान आहे आपण की आपल्याला मार्गदर्शक संत आहे महाराज, है की नाही. मी कधी कधी विचार करतो आपण गाथा उघडला की तुकाराम महाराजांशी बोलतो, किती भाग्यवान आहे आपण माणसं. आपण ज्ञानेश्वरी उघडली की माऊली आपल्याशी संवाद करतात. महाराज आपल्याला गप्पा मारत बसायला अधिकारच नाही महाराष्ट्राच्या माणसाला. पहा इतके ग्रंथ आपल्याकडे बसताना आपण तासन तास एखाद्या कट्ट्यावर हा असा तो तसा तो तसा तो तसा, अधिकारच नाही आपल्याला. 2 तास उगी हा असा तो तसा, आणि मग शेवटचं वाक्य असतं जाऊ द्या आपल्याला काय करायचं. म्हटलं 2 तास काय चाललं होतं काय माहिती. अधिकार नाही महाराष्ट्राच्या माणसाला गप्पा रिकाम्या निंदा करण्याला. जेव्हा इथं ज्ञानेश्वरी, जेव्हा इथं गाथा, जेव्हा इथं संत आहे, आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. वेळ संपली. माझी एक दृष्टांत सांगतो तुकाराम महाराजांच्या जीवनातला आहे, फार सुंदर आहे का. आपल्यापेक्षा मोठा कोणीतरी पाहिजे, मार्गदर्शक पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला. ज्यांनी पाठवला ते शिवाजी महाराज, ज्यांच्याकडे पाठवला ते प्रतापराव सेनापती होते, महाराजांची जबाबदारी होती. शेवटी छत्रपतींनी विचार केला की देव सांभाळतो आध्यात्मिक लोकांना. म्हणजे देव सांभाळतो म्हणजे कोण, शेवटी चांगल्या लोकांच्या बुद्धीमध्ये देव प्रेरणा देतो. देव काय स्वतः येऊन काही देणार आहे का, चांगल्या लोकांच्या बुद्धीमध्ये प्रेरणा देतो. मला BA ला एक श्लोक होता चाणक्याचा, संस्कृत विषय होता माझा श्लोक नाही पाठ राहिला पण मला अर्थ चांगला आठवतो. तो चाणक्य म्हणतो, मायबाप तुम्ही 3 गोष्टी सांभाळा, सुरुवातीला 3 गोष्टींना तुम्ही जपा, त्या जर मोठ्या झाल्या तर नंतर त्या 3 गोष्टी तुम्हाला आयुष्यभर जपतील. चाणक्य म्हणतो तुम्ही झाड 2 वर्ष जपा, एकदा ते मोठं झालं की तुम्हाला आयुष्यभर उन्हात राहू देणार नाही. चाणक्य म्हणतो गाय तुम्ही 2 वर्ष जपा, एकदा ती दुबती झाली की कधीच तुम्हाला उपवाशी झोपू देणार नाही. आणि चाणक्य म्हणतो तुम्ही धर्म जपा, एकदा तो धर्म मोठा झाला की कधीच तुम्हाला अधर्माच्या रस्त्याला जाऊ देणार नाही. विठ्ठल विठ्ठल छत्रपतींना वाटलं आपण धर्म जपला पाहिजे. मग धर्म जपायचा म्हणजे धर्म काही दिसत नाही, धर्म जपायचा म्हणजे धार्मिक माणसं जपायची, म्हणजे धर्म आपोआप जपला जातो. म्हणजे मग तुकाराम महाराजांना जपलं पाहिजे, त्यांचं दारिद्र्य आपण दूर केलं पाहिजे. आणि प्रतापराव सेनापतींकडे छत्रपतींनी तो नजराणा पाठवला. प्रतापराव आले आणि तुकाराम महाराजांनी तो नजराणा घेतला नाही. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची भावा, एर तुमचे बीत धन आम्ही तिने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखे, एर तुमचे बीत धन. तुकाराम महाराजांनी सांगितलं मला याच्यात रस नाही महाराज. प्रतापराव तुम्ही आणलाय नजराणा, तुमच्या शिवाजी महाराजांना खूप धन्यवाद द्या, तुम्हाला खूप धन्यवाद की तुम्ही धर्माला जपता, पण मला याची गरज नाही. ज्याला गरज आहे अशा मठात, अशा एखाद्या आश्रमात तुम्ही हे नेऊन द्या, मला गरज नाही, मी प्रापंचिक माणूस, मी संसारिक माणूस. ते प्रतापराव आले पण त्यांना मोठी पंचायत झाली. तिकडून शिवाजी महाराज म्हणायची नेऊन द्या आणि इकडून हे म्हणायचे मी
घेणार नाही. ती मधल्यामध्ये त्यांची पंचायत झाली त्या प्रतापरावांची की करायचं काय. त्यांनी डोकं चालवलं. त्यांनी काय केलं, लोहगावला तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे हे कळालं त्यांना. त्यांनी नारळ आणला त्या प्रतापरावांनी, चरित्रात आहे महाराजांच्या, तुकाराम महाराजांच्या. नारळ आणला त्यांनी, नारळ मधोमध कापला, आतला मगज गर काढला, खोबरं काढलं, त्याच्यात हिरे भरले, हिरे तो चिकटवला नारळ, त्याच्यावर त्या शेंड्या चिकटवल्या. आणि संध्याकाळी लोहगावला गेले प्रतापराव कीर्तनाला. लोहगाव तुकाराम महाराजांच्या मामाचं गाव. सगळ्यात जास्त महाराजांची कीर्तनं लोहगावला झाली. कनकाई लोहगावची होती, तुकाराम महाराजांची आई. लोहगावला शेणाने सारवलेलं पांडुरंगाचं मंदिर. कीर्तन संपलं, प्रतापराव समोर आले आणि म्हटले हे शिवाजी महाराजांनी नारळ पाठवलंय महाराज. तर तुकाराम महाराजांना वाटलं काल आपण नजराणा घेतला नाही, आज श्रीफल घ्यायला हरकत काय, नारळ तर देतात. तो श्रीफल घेतलं महाराजांनी. प्रतापराव निघून गेले. महाराजांनी ते नारळ घेतलं आणि कोंडोबा लोहकरे नावाचे त्यांचे टाळकरी होते, 14 टाळकऱ्यांपैकी. त्यांना सांगितलं बाहेरून दगड आणा. तो दगड आणला. म्हटलं हे नारळ फोडा, टाळकऱ्यांना वाटा. म्हणजे आता तेव्हा काही चहा नव्हता ना, की चहा पाणी घेतल्याशिवाय भजनी मंडळाने जाऊ नये, ही तर काही व्यवस्था नव्हती. मग बा कमीत कमी एक नारळ, कमीत कमी थोडं खोबरं खाऊन जा. तो नारळ त्या दगडावर आपटला. ते कोंडोबा लोहकरे होते आणि त्याची 2 शकलं झाली आणि ते हिरे जमिनीवर पसरले. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या लक्षात आलं दोष माझा नाही, मी घेणार नाही म्हटलो, तो माझी प्रतिज्ञा आहे. दोष प्रतापरावांचा नाही. त्यांना वाटलं दिलं पाहिजे कारण महाराजांची आज्ञा आहे. दोष शिवाजी महाराजांचा नाही. त्यांना वाटलं की आपल्या राज्यामध्ये धर्म देखना दिसावा. पण मग माझा नियम तुटला. मी हिरे घेतले, मी पैसा घेतला या हातांनी, काय करावं काय करावं. डोळ्यातून गळगळ अश्रू व्हायला लागले. पंचाला नाही वापरणार. तिथंच झोपले महाराज, त्याच पांडुरंगाच्या मंदिरात. सकाळ झाली आणि माऊलींची, ज्ञानेश्वर महाराजांची माफी मागायला आळंदीला आले. ते हिरे समाधी समोर ठेवले, समाधीवर डोकं टेकवलं आणि फार रडले महाराज. ढसा रडले की आयुष्यामध्ये कोणाच्या पैशाला हात नाही लावला मी, आणि इतके हिरे काल माझ्याकडून घेतले गेले नकळत, इच्छा नसताना. दोष घडला, चूक घडली म्हणून महाराज रडतायत. मान वर केली तर वरतून एक पाण्याचा थेंब महाराजांच्या डोक्यावर पडला. मंदिर गळत होतं. ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर गळत होतं. तुकाराम महाराजांना वाटलं की मला देवाने आज्ञा दिली, हे गळणारं मंदिर बांधून काढ, हे पैसे प्रपंचाला वापरू नको. पाथरवट बोलावले. काय म्हणतात दगड घडवणाऱ्यांना? पाथरवटच म्हणतात. त्या पाथरवटांना सांगितलं तुम्ही तुमचे पाहुणे रावळे बाहेरचे बोलून घ्या, छानपैकी समाधीवर मंदिर बांधायचंय. आणि तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर छानपैकी मंदिर बांधून काढलं. आजही तसंच आहे महाराज. आत्ता जी आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर डोकं टेकवतो आणि वरती पाहतो, जे दगडी बांधकाम दिसतं तुम्हाला, त्याचं बांधकाम कोणी केलंय? तुकाराम. तिथं पाटी आहे की या मंदिराचं बांधकाम संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केलंय. त्याला पुरावा काय तर प्रेसिडेन्सी गॅझेट, इंग्रजांच्या काळातलं गॅझेट. गॅझेटला विरोध केला तर 9 वर्षाची शिक्षा होते. कायदा आहे भारताचा. गॅझेट म्हणजे सरकारचा सगळ्यात ऑथेंटिक कागद. विठ्ठल विठ्ठल मोठा कुणीतरी असावा. एवढे मोठे तुकाराम महाराज आहेत, आकाश आहे एवढे, पण तेही माऊलींना म्हणतात तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत. तुमची संगत आहे मला माऊली, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. परिणाम असा झाला, एवढ्या मोठ्या तुकाराम महाराजांनी माऊलींची संगत केली. तर आज आपण 400 वर्ष झाले तुकाराम महाराजांना आठवतोय. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांची संगत केली. ज्ञानेश्वर महाराजांना 750 750 वर्ष झाली. आजही ते आपल्या आठवणीत. तुमचा मार्गदर्शक कोण आहे, तुम्ही संगत कोणाची केली, याच्यावरून तुम्ही काय जमा करता हे ठरतं. आणि तुम्ही काय जमा करता याच्यावरून तुमच्या जीवनाची उंची ठरत असते. उंची. धन घरी पांडुरंग अभंग जे सरेना. एक 15 वर्ष आमदार असलेल्या माणसाला मी भेटायला गेलो. आमचे नातेवाईक होते, माजी ऊर्जा राज्यमंत्री होते. मी भेटायला गेलो त्यांना नाशिकला. कोणीच नव्हतं घरातले. स्वयंपाकीन बाईने डाळ भात तयार केला होता आणि पलंगाखाली ठेवला होता. मी तो काढला, कालवला डाळ भात आणि त्यांच्या मुखात घालायला सुरुवात केली. तो माणूस 20 मिनिटं जेवत होता आणि 20 मिनिटं रडत होता. डोळ्यातले अश्रू त्या डाळ भातात पडायचे. मी तो डाळ भात खाऊ घालायचो. मी एक वाक्य तयार केले त्यासाठी बरं का. मी असं म्हणत असतो, प्रसिद्ध माणसांना तुम्ही स्टेजवर भेटू नका. सेल्फी आपण म्हणतो ना, सेल्फी द्या. तो
तोही म्हणतो आता घे तुझ्या तावडी सापडलोच आता घे काढून. पण मग प्रसिद्ध माणसांना तुम्ही स्टेजवर नका भेटू. प्रसिद्ध नेते अभिनेते ॲक्टर अभिनेत्री यांना तुम्ही स्टेजवर नका भेटू. त्यांना तुम्ही त्यांच्या शेवटच्या काळात हॉस्पिटलच्या बेडवर भेटा. म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा काय कमावलं पाहिजे आयुष्यामध्ये, काय कशाला आपण कमी महत्त्व दिलं पाहिजे आणि कशाला आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात संत संग करा म्हणजे अभंग रूपी धन घरातील धन घरी पांडुरंग अभंग जे सरेना. तुकाराम महाराज म्हणतात की हा लाभ लोकाला कसं काय कळेल. जनाविरहित हा लाभ टाचे नभ साठवणी. तुका म्हणे विष्णुदासा नाही आशा दुसरी धन घरी पांडुरंग अभंग जे सरेना. विठोबा रखुमा विठोबा 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. बोला बोला ताली वाजवा. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती 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 ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका. कीर्तांगलीतील हा चव्हाणकी परिवार, या परिवाराने बस खाली बस. हां फोटो घ्या फोटो घ्या बस बस. कीर्तांगलीतील हा चव्हाणकी परिवार, या परिवाराने छान अशी वास्तू या ठिकाणी उभी केली. वास्तूचं नाव सुद्धा चांगलं दिलंय. माऊली हे या वास्तूला बंगल्याला त्यांनी नाव दिलं. त्यांच्या आनंदाच्या हे बघा कुटुंबाची जबाबदारी, कुटुंब प्रमुखाची जबाबदारी असते की त्याने परिवारासाठी अन्न वस्त्र निवारा 3 गोष्टी उपलब्ध करून द्यायच्या असतात. अन्न वस्त्र, मला कोणतरी म्हटलं होतं अन्न वस्त्र निवारा त्याचा चौथा मोबाईल धरा, म्हटलो तोही दिलाच पाहिजे, रिचार्जही मारून दिलं पाहिजे. नेत्याची जबाबदारी असते समाजासाठी 4 गोष्टी: रस्ते, पाणी, वीज, शिक्षण. 50 वर्षापूर्वी पण नेत्यांनी या 4 गोष्टीवर काम करायचं: रस्ते, पाणी, वीज आणि शिक्षण. आजही त्याने त्याच्यावरच काम करायचं. आणि 50 वर्षांनी सुद्धा नेत्यांनी, जाणत्या माणसांनी समाजासाठी रस्ते, पाणी, वीज आणि शिक्षण नेत्याने, आणि कुटुंब प्रमुखाने अन्न वस्त्र आणि निवारा. त्यातली निवारा ही जी गरज आहे या कुटुंब प्रमुखाने आज पूर्ण केली. आणि घरच्यांच्या स्वाधीन ही माऊली नावाची वस्तू केली आहे. कुटुंब प्रमुख श्री भाऊसाहेब काशीनाथ चव्हाणके, त्यांची 2 मुलं श्री रामनाथ दादा चव्हाणके, श्री योगेश भाऊ चव्हाणके, घरातली सगळी पोरं अंकुशराव, साहिल, ओमकार, कृष्णा. या परिवारासाठी जमलेले आपण सगळे गावातली मंडळी, विशेषतः आदरणीय हरिभक्तीपरायण
आमच्या संस्थेचे ज्येष्ठ कीर्तनकार गुरुवर्य श्री निवृत्ती महाराज चव्हाणके अर्थात बाबा या निमित्ताने उपस्थित आहेत. ज्यांनी ही सेवा माझ्याकडे दिली आमचे मित्र परमार्थ स्नेही पंडित भाऊ चव्हाणके, आमचे रामभाऊ चव्हाणके या निमित्ताने उपस्थित आहे. माझे मित्र श्री दगूभाऊ चव्हाणके या निमित्ताने उपस्थित आहे. बाळूभाऊ या निमित्ताने उपस्थित आहे. सगळं कीर्तांगळी संत हरिबाबा भजनी मंडळ, आदरणीय वैभव महाराज, आदरणीय शरद महाराज, आदरणीय श्री मृदुंगाचार्य निलेश महाराज, ही सगळी संस्थेतली पोरं, विनेकरी, या परिवाराशी संबंधित आपण सर्व माता भगिनी, तुम्हाला सगळ्यांना मी जय हरी करतो, नमस्कार करतो. या परिवाराने छानपैकी सुरुची भोजन ठेवलेलं आहे. सगळ्यांनी या भोजनाचा आस्वाद घेऊन मगच जावं या परिवाराची आपल्याला आग्रहाची विनंती आहे. सेवा देवाच्या चरणी प्रभूचरणी समर्पित करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय